सर्व रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर आली असून आता रेशन कार्डवरती 9,000 रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी रेशन कार्ड धारकांसाठी मोठी घोषणा केलेली असून अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून आता GR जाहीर करण्यात आला आहे. लोकांकडे जर रेशन कार्ड असेल तर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहेत. PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होतात, अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. हे पैसे मिळवण्यासाठी नागरिकांना एक छोटंसं काम करावं लागणार आहे. जर तुम्ही हे काम आज केलं तर पुढील 2 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये 9,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे. परंतु हे पैसे नागरिकांच्या खात्यावर जमा होत असताना फक्त रेशन कार्ड असणं अनिवार्य नाहीये, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड सोबत आणखी 4 कागदपत्र देखील असायला हवीत. जे रेशन कार्ड धारक हे 4 कागदपत्र जवळ ठेवणार आहेत आणि या 2 नियमांमध्ये बसणार आहेत त्या नागरिकांच्या खात्यामध्ये थेट 9,000 रुपये जमा केले जाणार आहेत. कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनीच निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना जसं आम्ही PM किसान योजनेचा लाभ देतो त्याचप्रमाणे रेशन कार्ड धारकांना देखील 9,000 रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं. परंतु त्याची अंमलबजावणी ही आता सुरू झाली आहे. अर्थसंकल्पामध्ये रेशन कार्ड धारकांसाठी निधी मंजूर झाला असून अखेर या प्रक्रियेला सुरुवात झाली. परंतु यासाठी GR जाहीर झाला आहे. अन्न पुरवठा विभागाने रेशन कार्ड धारकांसाठी GR जाहीर केला आहे. परंतु यामध्ये कोणत्या रेशन कार्ड धारकांना पूर्ण लाभ मिळणार आहे आणि रेशन कार्ड सोबत कोणती 4 कागदपत्र तुमच्याकडे असायला हवीत हे लक्षपूर्वक जाणून घ्या. कारण 9,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. नागरिकांनो, 9,000 रुपये दर वर्षाला जमा होणार आहेत. म्हणजेच हे सरकार अजून कमीत कमी 5 वर्ष राहिले तर 45,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. जर तुम्ही हा फॉर्म भरला नाही तर तुमचं 45,000 रुपयाचं नुकसान होऊ शकतं. नागरिकांनो, बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं बँक खातं जोडावं लागणार आहे. कारण यामध्ये काही सरकारी बँका समाविष्ट आहेत तर काही खाजगी बँकांची नावं ही यादीमधून कट करण्यात आलेली आहेत. बँकेमध्ये 9,000 रुपये सोडणार असल्याची माहिती सरकारने दिलेली आहे. नागरिकांनो, जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर लक्षपूर्वक ऐका की गहू आणि तांदूळ तुम्हाला रेशन कार्डवरती दिलं जात होतं, परंतु आता थेट रक्कम दिली जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला पुन्हा सरकारने संधी उपलब्ध करून दिली आहे. तुम्हाला एक सोपा अर्ज भरावा लागणार आहे. या अर्जाची पद्धत देखील अगदी सोपी आहे. जेव्हा GR जाहीर झालाय तेव्हाच याची खात्री ही नागरिकांना पटली आहे. कारण आता फक्त रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत असं बोललं जात होतं, परंतु आता थेट GR वरती स्पष्ट अन्न पुरवठा विभागाने कोणाला पात्र ठरवलं जाणार आहे हे देखील सांगितलेलं आहे. तर याची सविस्तर डिटेल माहिती आपण पाहणार आहोत. जो नवीन GR आलेला आहे याची देखील माहिती आपण पाहूया. परंतु मुख्यमंत्र्यांनी ज्या अर्जावरती शिक्कामोर्तब केलेली आहे त्या अर्जामुळे राज्यातील करोडो रेशनधारकांना थेट फायदा मिळणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला एक सोपा अर्ज भरून कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. जर तुमचं बँक खातं हे सरकारी बँकेमध्ये असेल तर लक्षपूर्वक ऐका की हे पैसे ज्या बँकेमध्ये जमा होणार आहेत त्या बँकांची यादी देखील सरकारने जाहीर केली आहे. कारण आता नागरिकांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत असताना दर वर्षाला 9,000 रुपये जमा केले जाणार आहेत आणि जर तुम्ही 2 दिवसामध्ये हे अर्ज भरून दिला तर पुढील 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये 9,000 रुपये जमा होतील. कारण मुख्यमंत्र्यांनी GR जाहीर झाला त्यावेळी एक समिती स्थापन केली आहे आणि त्या समितीमार्फत कामाला गती लागली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे सोडले जातात तेव्हा जशी यादी जाहीर केली जाते अगदी त्याच प्रकारे आता रेशन कार्ड धारकांसाठी देखील नवीन योजना सुरू झाली असून तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे कोणती 4 कागदपत्र तुम्हाला जमा करावी लागतील हे लक्षपूर्वक ऐकून घ्या. जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं नाही आहे. कारण जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर देखील तुम्हाला 2 नियमांचं पालन करावं लागणार आहे. जर तुम्ही या 2 नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. यासाठी नागरिकांनो ही विशेष सूचना जाणून घ्या. कारण सरकारने जो नवीन GR जाहीर केलाय त्यामध्ये काही सूचना स्पष्ट देण्यात आल्या आहेत.
आहेत। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की निवडणुकीनंतर आम्ही तुमच्या खात्यामध्ये 9,000 रुपये सोडू, परंतु आतापर्यंत हे पैसे नागरिकांच्या खात्यावर जमा होत नव्हते। नागरिकांनो, तुम्हाला माहितीच आहे की आत्ताच अर्थसंकल्पामध्ये घोषणा स्पष्ट झाली, त्यामुळे आता पूर्णपणे पैशाचा लाभ घेण्यासाठी पात्रता ठरवण्यात आली आहे। यामध्ये विशेष पात्रता सरकारने लावली। जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर लक्षपूर्वक ऐका, 9,000 रुपये ही रक्कम दरवर्षाला तुमच्या खात्यामध्ये अन्न पुरवठा नागरी विभागाकडून सोडली जाणार आहे। राज्य सरकारने आज या निर्णयाला मंजुरी दिली असल्यामुळे निधी मंजूर झाला असून थेट नागरिकांच्या बँक खात्यामध्ये 9,000 रुपये सोडले जाणार आहेत। परंतु यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या अर्जाची पूर्तता देखील करावी लागणार आहे, कारण राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने आदेश लागू केले आहेत। जे नागरिक अर्ज भरणार आहेत त्यांचंच नाव अन्न पुरवठा नागरी विभागाकडून यादीमध्ये समाविष्ट करून घेतलं जाणार आहे। रेशन कार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी ही सविस्तर माहिती जाणून घेणं फायद्याचं ठरणार आहे, कारण 36 जिल्ह्यामध्ये कामाला गती लागलेली असून समितीमार्फत नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे। त्यामुळे 4 कागदपत्रे कोणती लागणार आहेत हे जाणून घ्या। अर्जाची पूर्तता करा, म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये 9,000 रुपये जमा होतील। तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये 48 तासामध्ये 9,000 रुपये जमा होतील। मुख्यमंत्र्यांनी 5 मिनिटापूर्वी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत GR प्रसिद्ध केला, त्यामुळे नागरिकांना दरवर्षाला 9,000 रुपये आणि 5 वर्षाचे 45,000 रुपये खात्यामध्ये जमा होऊ शकतात। कालपर्यंत फक्त याच्यावर चर्चाच केली जात होती, परंतु आज सरकारने अधिकृत GR काढून शिक्कामोर्तब केलाय। राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये हे आदेश लागू झाले आहेत आणि यावेळी या योजनेअंतर्गत नागरिकांच्या खात्यामध्ये 9,000 रुपये जमा होत असताना ठराविक रंगाच्या रेशन कार्डवरून हे पैसे सोडले जाणार नाहीयेत, तर यासाठी 4 कागदपत्रे देखील महत्त्वाची ठरणार आहेत। जर तुमच्याकडे पिवळं केसरी रेशन कार्ड असेल तर नागरिकांनो लक्षपूर्वक ऐका, 9,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला 4 नियम पाळावे लागतील। यामध्ये तुमच्या उत्पन्नाची मर्यादा असणार आहे, तुमच्या रेशन कार्डचे नियम असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या रेशन कार्डच्या eKYC ही अर्जाची भूमिका बजावत आहे। प्रत्येक नागरिकापर्यंत सरकारी योजनांचे पैसे जमा केले जावेत, यासाठी अर्ज कसा भरायचा हे सर्वात आधी जाणून घ्या, कारण जर तुम्ही अर्ज भरला तर पुढील 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत। 9,000 रुपयाची रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असताना 4 नियमांचं पालन तुम्हाला करावं लागणार आहे। यामध्ये पहिला जो नियम आहे तो तुमच्या उत्पन्नाशी निगडीत आहे आणि याच उत्पन्नाच्या निकषावरून तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत। परंतु नागरिकांनो, जर तुम्ही या अर्जामध्ये एक छोटीशी जरी चूक केली तर तुमचं नाव हे यादीमधून कायमचं कट केलं जाऊ शकतं। मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की 9,000 रुपये आमच्या खात्यामध्ये जमा होत असताना नेमकी कोणत्या अटीची पूर्तता आम्हाला करावी लागणार आहे, तर लक्षपूर्वक ऐका। अन्न व नागरी पुरवठा विभागातून आता विशेष निधीमधून गेल्या 3 वर्षातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जसे PM किसान योजनेचा हप्ता सोडला जातो, तसाच रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये देखील थेट हस्तांतरद्वारे पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला जात होता। परंतु आता सरकारने या निर्णयावरती शिक्कामोर्तब करत असताना उत्पन्नाचा निकष लावला आहे। त्याचबरोबर पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना 4 कागदपत्र जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आले। ज्यामध्ये तुमच्याकडे जर पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहेच, कारण पिवळं रेशन कार्ड धारकांना 9,000 रुपये तर मिळणारच आहेत, परंतु त्यासोबत एक विशेष अनुदान देखील दिलं जाणार आहे। परंतु जर तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या उत्पन्नाशी निगडीत एक नवीन मर्यादा देखील नमूद करण्यात आली आहे। जर तुमचं उत्पन्न या मर्यादेपेक्षा कमी असेल तर तुम्हाला 9,000 रुपये मिळणार तर आहेत, परंतु नागरिकांनो, जर तुमचं उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अर्जामधून बाद केलं जाऊ शकतं। नागरिकांनो, यामध्ये रेशन कार्ड धारकांसाठी विशेष पात्रता लावण्यात आली आहे, 4 नियम लावण्यात आले आहेत, परंतु शेवटची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ नाही तर थेट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। त्यामुळे जर तुम्हाला रेशन कार्डवरती योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्डचा 12 अंकी नंबर तुमच्याकडे असायला हवा, त्याचबरोबर तुमच्या बँकेचं पासबुक तुमच्याकडे असायला हवं। बँकेच्या पासबुकचा IFSC कोड बरोबर असणं अत्यंत अनिवार्य आहे।
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असला पाहिजे, जेणेकरून तुमच्या मोबाईल नंबरवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड देखील असणार आहे. ह्या गोष्टींची पूर्तता तुम्ही केली तर संधीचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. 9,000 रुपये दरवर्षी म्हणजेच 45,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात. यामध्ये तुम्हाला या गोष्टींचं पालन करावं लागेल. त्याचबरोबर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असायला हवं, तर तुम्ही यासाठी पात्र ठरू शकता. परंतु तुमच्या उत्पन्नाची मर्यादा देखील लावण्यात आली आहे. तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती असावं हे GR मध्ये नमूद करण्यात आले. त्याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत का नाही हे ठरवण्यासाठी तुमचं उत्पन्न महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रेशन कार्डची EKYC. आत्तापर्यंत तुम्ही जर रेशन कार्डची EKYC पूर्ण केली असेल, म्हणजेच तुम्हाला गहू आणि तांदूळ मिळते म्हणजे EKYC पूर्ण केली असेल, परंतु EKYC जर सक्रिय नसेल तर तुमच्या खात्यामध्ये 9,000 रुपये सोडले जाणार नाहीत. अन्नपुरवठा विभागाकडून GR जाहीर केला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील या GRला मंजुरी दिली आहे. त्यामुळेच आता रेशन कार्ड धारकांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशाचा लाभ मिळणार आहे.